आळूच्या वड्या तर तुम्ही खूप वेळा खाल्ल्या असतील, पण आळूची पातळ भाजी खाल्ली आहे का? आळूच्या पातळ भाजीला महाराष्ट्रामध्ये आळूचं फतफदं असं म्हणतात. लग्न समारंभात आधी केली जायची, असं माझी आई मला सांगते. आम्ही तर कधी बघितली नाही आहे बरं का. आळूची पानं स्वच्छ धुवून ती चिरून घ्यायची. देठं काढत असताना आणि सोलत असताना हाताला तेल लावायला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, देठं सोलल्यानंतर हात जरा काळेसर पडतात, ते त्याचे डाग असतात. आता काय काय लागतं? भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ. बाकी सगळं नॉर्मल, जसं डाळीचं पीठ, गूळ, मिरची, लसूण, जिरं आणि कढीपत्ता हे सगळं फोडणीसाठी लागतं. मिरची चिरून नाही घेतली तरीसुद्धा चालेल. पुढे आपल्याला ती स्मॅश करायची आहे, तशीच कढईमध्ये. आता तडतडत्या तेलामध्ये हे सगळं छान परतवून घ्यायचं. वरतून हिंग आणि देठं टाकायची. आता देठं जरा निबर असतात म्हणून मी ती इथं चिरून घेतली होती. आता ती व्यवस्थितपणे आपण परतून घेऊयात. लगोलगच त्याच्यामध्ये आळूची पानं जी चिरलेली आहेत ती टाकून घेऊयात. आता ही सेम प्रोसेस तुम्हाला 2 ते 3 वेळा रिपीट करायची आहे, कारण आळूची पानं छान शिजावी लागतात. लगोलगच त्याच्यामागे आंबट चुका घालायचा आणि तोसुद्धा परतून घ्यायचा. त्यालासुद्धा तसंच करावं लागतं. 2 मिनटं झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आणि परतवून घ्यायचं. आता ह्या भाजीला तेल जरा उचलून घालावं लागतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी फोडणीमध्ये सुद्धा जास्त तेल घातलं आणि आता करताना सुद्धा तेल घालते आहे. अधूनमधून 1 ते 1.5 चमचा तेल याच्यामध्ये ॲड करत राहायचं. आता भाजी छान हटवून घ्यायची कढईमध्येच. एखादा असा तांब्या किंवा स्मॅशर घ्या आणि त्याने भाजी छान हटवून घ्या. अगदी मऊसूत भाजी शिजले की अगदी सहजपणे हटली जाते. अर्धा वाटी गूळ, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ हे सगळं याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. ते सुद्धा छान परतवून घ्यायचं. हरभरा डाळ कोमट पाण्यामध्ये 1 तास आधी भिजू घातली तरीसुद्धा चालते आणि शेंगदाणे तर लगेचच भिजतात. 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ याच्यामध्ये मी घातलं आहे. ते कढईला छान परतवून घेतलं आणि हटवून घेतलं. गिठुळ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यायची आणि जास्त बेसन पीठ ॲड करायचं नाही, कारण ह्या भाजीला स्वतःचाच असा जरासा घट्टसरपणा असतो. गरम पाणी टाकायचं. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवून ते मॅनेज करून घ्या आणि छान वाफ येऊन द्या. 1 चमचा उचलून तुपाचा टाकायचा. आता का टाकायचं तूप? की त्याने एक वेगळी चव भाजीला येते. छान उकळून द्यायची भाजी. भाताबरोबर, गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते. आणि हो, मिठाचा व्हिडिओ जरी दाखवला नसला तरी मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय. चला, या जेवायला. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.